उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। ठाकरे बंधूंमध्ये महापालिका निवडणुकीतील युतीबाबत चर्चा। दोघांमध्ये तब्बल 2.5 तास खलबतं। 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार। सूत्रांची माहिती, उद्धव ठाकरे मविया आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता। ठाकरे बंधूंमध्ये युती झाली तर उद्धव ठाकरे मविया आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता। राज ठाकरेंसोबतच्या युतीस विरोध झाल्यास उद्धव ठाकरे बाहेर पडणार असल्याची माहिती। मनसे नेत्यांची उद्या बैठक। सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर मनसे नेत्यांची बैठक। उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दसरा मेळाव्याची परवानगी। शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी परवानगी। आमची मतं फुटली हे कसं कळालं? गुप्त मतदान असताना गुप्त मतदानाची माहिती बाहेर कशी आली याची चौकशी करावी। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक मतदानावेळी मत फुटल्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची मागणी। कुरुड गावात प्रकरणामध्ये अजितदादांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला तर महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका योग्यच। रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। बीडमध्ये आणखी एक हुंडाबळी। सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। बीडच्या गेवराईमध्ये विहिरीत आढळला नवविवाहितेचा मृतदेह। नेपाळमधील हिंसाचारानंतर आज आंदोलनकर्त्यांनी महत्त्वाची बैठक। पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरच्या रणनीतीवर होणार चर्चा। नेपाळ सैन्य दल प्रमुखांनी केलं शांततेचं आवाहन। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा येत्या 2 ऑक्टोबरला होणार आहे। दसरा मेळाव्यामध्ये दोन्ही बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची चिन्ह आहेत। उद्या राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये मनसेचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। उद्या सकाळी 10 वाजता शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक पार पडेल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीकडून D2 ऑपरेशन सुरू केल्याचा दावा वकील उज्ज्वल निकमांनी केलेला आहे। या संदर्भात न्यायालयामध्ये गंभीर स्वरूपाची तक्रार केल्याचंही निकम म्हणालेले आहेत। डी फॉर डिले द ट्रायल आणि डी फॉर डिरेल द ट्रायल हे सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय। नाशिकमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलेला आहे। लॅबच्या उद्घाटनापूर्वीच वाद विकोपाला गेलाय। खासदार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ आमनेसामने आले असून टेस्टिंग लॅबहून श्रेयवाद उफाळलेला आहे। माजी खासदार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। छगन भुजबळांना दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेण्याची सवय आहे आणि इथेही त्यांनी तेच केलं। प्रकल्प रखडल्यानंतर मी ग्रामस्थांची समजूत काढत हा प्रकल्प पूर्ण केला असा दावा हेमंत गोडसे यांनी केला। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये राज्यातून अजिबात मतं फुटलेली नाहीत असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊतांनी दिलंय। या निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट दिसून आली असं राऊत म्हणाले। तर निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं असेल, मात्र ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना फक्त 10 मतंच तिकडे करता आली। ही 10 मतं कोणती असावीत हा अंदाज आम्हाला होता असं राऊत म्हणाले। शिवसेना नेत्यांनी महाराष्ट्रातील मतं फुटल्याचा केलेला दावा संजय राऊत यांनी फेटाळलेला आहे। तुम्ही विकला गेलात, शरण केलात आणि जे निष्ठावंत आहेत त्यांच्यावरती शिंतोडे उडवताय असं राऊत म्हणाले। फार शहाणपणा करू नका, नाहीतर नेपाळमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही असा थेट इशारा दिला। इंडियाचे मित्रपक्ष ज्यांच्या सोयीनुसार बदलतात असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलेला आहे। गुप्त मतदानात कुठली मतं फुटली हे सत्ताधाऱ्यांना कसं कळलं? मवियाचीच मतं फुटली हे कशावरून असे प्रश्न सुळेंनी विचारले। शिर्डीत सुजय विखे यांचे बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलेला आहे। पोलीस तपासात फिर्यादीच आरोपी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। पोलिसांनी आरोपी विशाल राजेश अहिरे यांच्यासह 3 साथीदारांना ताब्यात घेतलं आहे। सुनील तटकरे यांच्यावरती चिखलफेक करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम विरोधक करतायत असा हल्लाबोल सुधाकर घारेंनी केलेला आहे। तर सुनील तटकरे यांनी उलट्या मार्गाचं राजकारण कधीच केलेलं नाही असं म्हणत महेंद्र दळवींनी केलेल्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं आहे।
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारीला सुरुवात केलेली आहे. मुंबईची सुरक्षा, मुंबईचा विकास हेच एक मिशन या घोषणेसह भाजप आपली निवडणूक मोहीम सुरू करणार आहे. यासाठी भाजपाचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी वरळी या ठिकाणी NSIC डोम या ठिकाणी विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जनसुरक्षा कायदा रद्द करावा. हा कायदा जनतेच्या हितासाठी नाही अशी मागणी करत शरद पवार गटाने इंदापुरात जनसुरक्षा कायद्याचा निषेध नोंदवत विरोध केला. पुण्यात पवार गटाच्या वतीने जनआंदोलन करण्यात आलेलं आहे. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आंदोलन करत निषेध करण्यात आलेला आहे. कायद्याआडून सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बारामतीत जनसुरक्षा विधेयक विरोधात योगेंद्र पवारांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. शरद पवार गटाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आंदोलकांनी खिशाला काळ्या फिती लावत जोरदार घोषणाबाजी केली. नागपूरच्या पाचपावली परिसरामध्ये ई-लायब्ररीच्या बांधकामामध्ये अडसर ठरत असलेल्या 188 वर्ष जुन्या वटवृक्षाच्या प्रत्यारोपणासाठी उच्च न्यायालयाने पालिकेला कठोर अटींसह परवानगी दिलेली आहे. 3 कॅमेरा अँगलमधून छायाचित्रण करत प्रत्यारोपण करण्याची नागपूर खंडपीठाने अट घातली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने कारवाई केल्यामुळे दादरचा कबूतरखाना हा पूर्णपणे बंद झालेला आहे. या परिसरातील कबुतरांची संख्याही लक्षणीयरित्या कमी झालेली आहे. तर दादर कबूतरखान्याजवळ 2-3 दाणे विक्रेते होते, ते आता तिकडून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील 592 पैकी 295 बेकऱ्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान आरोग्य अधिकारी व्यस्त असल्यामुळे गणेशोत्सवात कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र आता पालिकेने अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. वाहनांच्या HSRP नंबर प्लेटच्या दरासंबंधी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील HSRP नंबर प्लेटचे दर कमी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेनं प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रहिवाशांचा निधी उभारण्यात हुडकोकडून 2000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 822 कोटी रुपये, नागपूरसाठी 268 कोटी रुपये, मीरा भाईंदरसाठी 116 कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबईत रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतलेला असून पावसाळ्यामुळे थांबलेली कामं येत्या 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र यावेळेला मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते काँक्रिटीकरणाची इत्थंभूत माहिती देणारा डॅशबोर्ड तयार केलेला आहे. त्यामुळे नागरिकांना आपापल्या विभागातील रस्त्यांची कामं कधी सुरू होणार, रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार याबाबतची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.